की आज सकाळीच मला एका विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न। ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेने उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची मोरफी केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे। तर त्याचं तथ्य मला असं वाटतं पोलीस त्याची चौकशी करतील आणि जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत निर्माण केला जात आहे। पण मला असं वाटतं की राजकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। पायाखालची वाळू सरकल्याने बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आणि असं असताना अशा प्रकारचं कारण आमची ज्या रॅलीज चाललेल्या आहेत, आमचा जो प्रचाराचा झंझावात चाललेला आहे, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, वाळू सरकते आणि म्हणून आपण जिंकणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर अशा प्रकारच्या फेक ऑडिओ त्यांनी व्हायरल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तर करणारच आहे। परत मला अजून कळलं की 12 तारखेला काहीतरी व्हिडिओ त्यांनी याच्या मार्फत बनवलेले आहेत आणि ते देखील ते लोक व्हायरल करणार आहेत। तर असं करून एखाद्याचं चारित्र्य मलिन करून जर ते निवडणूक जिंकू शकतात तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कुठलीच नाही। कारण राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असावे, विचारांची लढाई व्हावी, पण कोणाच्या पर्सनल आयुष्यावर जेव्हा तुम्ही टीका करता तेव्हा आपल्याकडे पण ती चार बोटं असतात ती त्यांनी विसरू नये। पण हे घाणेरडं राजकारण या बाहेरच्या आलेल्या लोकांनी चालवलेलं आहे आणि त्यांना हद्दपार करण्यासाठी मला असं वाटतं मानपाड्याची जनता आता सज्ज झालेली आहे। 15 तारखेला मतदानाच्या स्वरूपात त्यांना ते दाखवून देतील आणि 16 तारखेला त्यांना त्यांचं सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्याने घाणेरडे राजकारण। घराणेशाहीला फाटा देऊन शाखा प्रमुख विक्रांत वायचळ या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असल्याने काहींच्या मनात चीड पसरली धरला होता आणि त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे। विचारांची लढाई न करता चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे। अशा प्रवृत्तीला मानपाड्याची जनता उत्तर देईल असा विश्वास शिंदे यांनी केलेला आहे। तर सामान्य जनतेला पण अधिकार आहे की आपण इलेक्शन लढावं आणि त्यासाठी की आज सकाळीच मला एकाचा फोन आला की अशा प्रकारची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि मला कळल्याबरोबर मी पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतले त्या व्यक्तीच्या विरोधात देखील मी तक्रार नोंदवलेली आहे। तर त्याचं तथ्य मला असं वाटतं पोलीस त्याची चौकशी करतील आणि जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। पण मला असं वाटतं की ह्या प्रभाग क्रमांक 3चं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण इथे काय होणार ही प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे आणि असं असताना अशा प्रकारचं कारण आमच्या ज्या रॅलीज चाललेल्या आहेत, आमचा जो प्रचाराचा झंझावात चाललेला आहे तो बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते आणि म्हणून आपण जिंकणार नाहीयेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर अशा प्रकारच्या फेक ऑडिओ त्यांनी व्हायरल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तर करणारच आहे। परत मला अजून कळलं की 12 तारखेला काहीतरी व्हिडिओ त्यांनी याच्या मार्फत बनवलेले आहेत आणि ते देखील ते लोक व्हायरल करणार आहे। तर असं करून एखाद्याचं चारित्र्य मलिन करून जर ते निवडणूक जिंकू शकतात तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कुठलीच नाहीये। कारण राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असावे, विचारांची लढाई व्हावी, पण कोणाच्या पर्सनल आयुष्यावर जेव्हा तुम्ही टीका करता तेव्हा आपल्याकडे पण ती चार बोटं असतात ही त्यांनी विसरू नये। पण हे घाणेरडं राजकारण या बाहेरच्या आलेल्या लोकांनी इथे चालवलेलं आहे आणि त्यांना हद्दपार करण्यासाठी मला असं वाटतं मानपाड्याची जनता आता सज्ज झालेली आहे आणि येत्या 15 तारखेला मतदानाच्या स्वरूपात त्यांना ते दाखवून देतील आणि 16 तारखेला त्यांना त्यांचं उत्तर मिळेल।